नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. राज्य सरकारने नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. पण ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी आहे की बँकांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी आणली आहे, हा एक मोठाच प्रश्न सध्या उभा राहिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीतील काही अत्यंत महत्त्वाच्या त्रुटी ह्या आता समोर आणल्या आहेत. त्यांनी यावर जे मत मांडले ते प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 2019च्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांची कर्जे थकीत होती किंवा ज्यांचं पुन्हा 2021-22 मध्ये कर्ज थकीत गेले त्यांनाही या नव्या योजनेत लाभ मिळायला हवा. कारण मागच्या वेळी सरकारने OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट अंतर्गत फक्त 50,000 रुपये दिले होते, पण बहुतांश शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा यापेक्षा खूप मोठा आहे. लाभाची रक्कम कमी आणि कर्ज जास्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे ही कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी नाही तर बँकांची जुनी कर्जे वसूल करण्यासाठीच जास्त आहे. दुसरं म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या कर्जाचे हप्ते भरतात त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 1,00,000 रुपये प्रोत्साहनपर निधी मिळायला हवा ही प्रमुख मागणी होती, पण प्रत्यक्षात सरकारने फक्त 50,000 रुपयेच देण्याचं कबूल केलं आणि त्यातही 2 वर्षाची एक मोठी अट टाकली आहे. या अटीमुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणारे अर्धे शेतकरी या योजनेपासून थेट बाहेर गेले आहेत. त्यामुळे या जाचकाठी सरकारने मागे घ्यावात आणि मुद्दलामध्ये सूट देऊन पूर्ण 1,00,000चं प्रोत्साहन निधी द्यावा अशी मागणी आता बच्चू कडू यांनी केली. या योजनेत आणखी एका घटकाचा विचार व्हायला हवा होता, तो म्हणजे विधवा महिला आणि दिव्यांग शेतकरी. ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, ज्यांचे वारसदार आता बँकेचे पैसे भरू शकत नाहीत, अशा मृत खातेदारांची आणि दिव्यांग शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्याही अटीविना आणि सरसकट झाली पाहिजे. या शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च अधिकारी समिती नेमली होती. याच परदेशी समितीवरती बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. कर्जमाफीचे धोरण ठरवणारे हे जे अधिकारी आहेत ते आपल्या देशातले आहेत की परदेशातली असा थेट सवाल त्यांनी या समितीला विचारला. या समितीने महाराष्ट्रातल्या शेतकरी नेत्यांची साधी चर्चा देखील केली नाही आणि इथल्या परिस्थितीचा जमिनीवरचा अभ्यास न करता थेट परदेशात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन हे धोरण आखलं काय, असंच अनेक प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केले. इथलं वास्तव न समजून घेताच कर्जमाफीत अत्यंत जाचकाठी लादले आहेत असं बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलं. आता आपण कर्जमाफीच्या कालमर्यादेचा आणि सरकारी तरतुदीचा विचार करू. बच्चू कडू यांनी एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांची मागणी अशी आहे की कर्जमाफी केवळ मागच्या 2-4 वर्षापुरती मर्यादित नसावी. 1996 पासून ते 2026 पर्यंत जेवढे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत आणि ज्यांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही त्या सर्वांचा या कर्जमाफीत समावेश झाला पाहिजे. 1996 पासूनचा विचार केला तर एका जिल्ह्याला साधारण 2,000 कोटींची गरज भासेल. म्हणजे सर्वसाधारण संपूर्ण राज्याचा विचार केला तर 60,000 ते 70,000 कोटीमध्ये 1996 पासूनचे सर्व सातबारे पूर्णपणे कोरे होऊ शकतात. एकीकडे सरकार 8वा वेतन आयोग लागू करण्यात आहे, त्यासाठी तब्बल 1,00,000 कोटी रुपयांचा बोजा सहन करायला राज्य सरकार तयार आहे. 4 ते 5 कोटी शेतकऱ्यांसाठी 1996 पासूनचा संपूर्ण सातबारा कोरण्यासाठी 70,000 ते 75,000 कोटी रुपये देणं सरकारला आता जड का वाटतंय? सरकारने जर ठरवलं तर दरवर्षी अर्थसंकल्पात 25,000 कोटींची तरतूद करून 3 टप्प्यात राज्याच्या सर्व शेतकऱ्यांचे सातबारे सहज कोरे करता येऊ शकतात. याच पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी आपली पुढची भूमिका देखील मांडली आहे. राज्यातील जे शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या जाचकाठींमुळे लाभापासून वंचित राहणार आहेत त्यांचे प्रश्न राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडणार आहेत. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कक्षेत कसं समाविष्ट करून घेता येईल यावर ते मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत. पण तरीही जर येत्या अधिवेशनात सरकारने या अटी मागे घेऊन कर्जमाफीतल्या त्रुटी दूर केल्या नाहीत आणि हा प्रश्न सुटला नाही तर मात्र रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. ते सत्तेत असले तरी आमच्या हातात जरी शिवसेनेचा झेंडा असला तरी डोक्यातून मजूर आणि शेतकरी आणि त्याचबरोबर ते दिव्यांग हे कधीही जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर प्रेक्षकांनो, 1996 पासून सरसकट कर्जमाफी करण्याच्या बच्चू कडूंच्या मागणीबद्दल आणि नव्या योजनेतील अटींबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही योजना खरंच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करेल का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती असं स्पष्ट आणि थेट बातम्यांसाठी आपल्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर पण करायला विसरू नका.